हॅलो डिअर स्टुडंट, आज आपला 8वा दिवस आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 10 सायन्स या सब्जेक्टचे मी व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि ही आपली ऑनलाईन बॅच असून आज आपला 8वा दिवस आहे. तर सायन्स सब्जेक्टचा पहिला चॅप्टर आपला सुरू आहे ग्रॅव्हिटेशन आणि आज आपण त्याचा 8वा टॉपिक घेत आहोत. ठीक आहे. काल आपण एक टॉपिक सुरू केला, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. स्मॉल जी म्हणजे एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याची व्हॅल्यू किती असते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याला राऊंड फिगरमध्ये आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेतो. ठीक आहे, ते आपण बघितलं. काल आपण या टॉपिकशी रिलेटेड पहिला सब पॉईंट घेतला. कोणता? तर व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. यामध्ये काल आपण घेतलं की व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी यामध्ये आपण घेतलं की चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. ही जी स्मॉल जीची व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, ही व्हॅल्यू चेंज होते का जर ऑब्जेक्ट सरफेसवर असेल तर. जर ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर म्हणजेच अर्थ सरफेसवर सर्वीकडे जीची व्हॅल्यू सारखी राहते का? काल आपण बघितलं अर्थ काल आपण काय बघितलं की स्मॉल जीची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवर सर्वीकडे सारखी नसते. ठीक आहे. पोलवरती काय असते, जास्त असते. जर ऑब्जेक्ट पोलवर उभा असेल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जास्त असते. आणि जर ऑब्जेक्ट इक्वेटरवर उभा आहे, ठीक आहे, इकडे, तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू थोडी कमी असते. ठीक आहे. त्याचे रिझन काय आहे ते सर्व डिटेलमध्ये आपण काल बघितलेलं आहे. ठीक आहे. महत्त्वाचा पॉईंट हा होता की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू अर्थ सरफेसवर सर्वीकडे सारखी नसते, ती चेंज होते. जर ऑब्जेक्ट पोलवर उभा असेल तर ती चेंज राहील थोडी, आणि ऑब्जेक्ट जर इक्वेटरवर उभा आहे तर ती चेंज राहील. निग्लेजिबल चेंज राहील, पण चेंज राहील. ठीक आहे. म्हणजे व्हेरिएशन राहीलच. व्हेरिएशन म्हणजे चेंज. आणि हाच आपला टॉपिक सुरू आहे, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. आज त्याचा दुसरा सब पॉईंट घेणार आहोत आपण, चेंज विथ हाईट. म्हणजे काल आपण बघितलं की ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेसवर सर्वीकडे ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सारखी राहत नाही. काल आपण काय बघितलं की अर्थ सरफेसवर सर्वीकडे एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सारखी राहत नाही. आज आपल्याला बघायचं आहे चेंज विथ हाईट. म्हणजे ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवरून थोडा हाईटवर असेल, जसं जसं तो हाईटवर राहील, ठीक आहे, तर जीच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होतो का? हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे बघा, ही अर्थ आहे, हा अर्थचा सरफेस आहे, हा सेंटर आणि अर्थचा सरफेस. ठीक आहे. आता अर्थ सरफेसवर ऑब्जेक्ट उभा आहे तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असते ते आपण काल बघितलं. पोलवर किती असते आणि इक्वेटरवर किती आहे. आजचा टॉपिक काय आहे, चेंज विथ हाईट. म्हणजे ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेसवरून थोड्या हाईटवर आहे, सपोज ऑब्जेक्ट इथं आहे, म्हणजे अर्थ इथं आहे, अर्थचा सरफेस आहे आणि अर्थच्या सरफेसवरून एवढ्या हाईटवर ऑब्जेक्ट उभा आहे, तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जीच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होतो का? ठीक आहे. म्हणजे अर्थ पासून काही हाईटवर ऑब्जेक्ट जर असेल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ची जी व्हॅल्यू आहे त्यामध्ये चेंजेस होतो का? ठीक आहे. सपोज अर्थ पासून काही हाईटवर एरोप्लेन उडत असेल तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होईल का? समजा अर्थ पासून काही हाईटवर माउंट एव्हरेस्ट, ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे अर्थ पासून माउंट एव्हरेस्ट असेल काही हाईटवर, त्याच्यावर ऑब्जेक्ट आहे, तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होईल का? सपोज एखादा ऑब्जेक्ट बलून मध्ये फिरत आहे, बलून तुम्हाला माहिती आहे हवेमध्ये बलून फिरतात आणि मॅक्झिमम हाईटवर बलून फिरत आहे आकाशात, तर तिथून जर ऑब्जेक्ट खाली येत असेल तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होते का? त्याच्यापेक्षा वरची हाईट आपण घेतली, वेदर सॅटेलाइट. एखादा ऑब्जेक्ट म्हणजे वेदर सॅटेलाइट हा एक ऑब्जेक्टच आहे आणि तो अर्थ पासून खूप जास्त हाईटवर असतो. ठीक आहे. तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होईल का?
त्याच्यापेक्षा जास्त हाईट आपण घेतली म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट जर आपण घेतले, कम्युनिकेशन सॅटेलाइट हे अर्थपासून खूप जास्त हाईटवर असतात, तर तो ऑब्जेक्ट जर तिथून खाली येत असेल तर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होईल का? ठीक आहे, म्हणजे चेंज विथ द हाईट, म्हणजे अर्थ पासून काही हाईटवर ऑब्जेक्ट असेल तर ऍक्सिलरेशन, आणि तो ऑब्जेक्ट मग तिथून खाली येत आहे तर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होते का? तर आन्सर आहे यस. ठीक आहे, आन्सर काय आहे? यस. जर ऑब्जेक्ट अर्थ पासून काही हाईटवर असेल तर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे, एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. ठीक आहे, का होते त्याचं रिझन काय ते रिझन पण सांगतो मी तुम्हाला. बघा, हा अर्थ सरफेस आहे, सॉरी हा अर्थचा सेंटर आहे, आणि ही काय झाली अर्थची रेडियस. अर्थची रेडियस असते 64,000, एक मिनिट, 6,400 किलोमीटर. ठीक आहे, तर अर्थची जी रेडियस आहे ती आहे 6,400 किलोमीटर. ठीक आहे, अर्थची रेडियस किती आहे? 6,400 किलोमीटर. तुम्हाला क्लिअर दिसत आहे का? डायग्राम मोठी काढतो. ठीक आहे, बघा हे अर्थ आहे. ठीक आहे, हा सेंटर आहे आणि अर्थची रेडियस किती असते? 6,400 किलोमीटर. ठीक आहे, आता दिसत असेल तुम्हाला 6,400 किलोमीटर, म्हणजे अर्थची रेडियस किती आहे? अर्थची रेडियस आहे 6,400 किलोमीटर. ही अर्थची रेडियस असते. ठीक आहे, आता एखादा प्लेन आहे, हा प्लेन अर्थच्या हाईट पासून वरत उडत आहे. हा प्लेन अर्थ पासून काही हाईटवर आहे आणि तो वरत उडत आहे, आणि अर्थ सरफेस पासून याची हाईट आहे 10 किलोमीटर. तर अर्थ सरफेस पासून 10 किलोमीटर वरत हाईटवर प्लेन उडत आहे. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट काही हाईटवर आला, ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून काही हाईटवर आहे, सरफेसवर नाही. ऑब्जेक्ट अर्थ पासून काही हाईटवर आहे. तर मी काय म्हटलं, जर ऑब्जेक्ट अर्थ पासून काही हाईटवर असेल, अर्थ पासून काही वरत असेल, ठीक आहे, तर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे स्मॉल जी ची व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे, त्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की जसं बघा अर्थचं रेडियस काय आहे? एवढा आहे 6,400, आणि ऑब्जेक्ट आता हाईटवर आहे. तर बघा, जर आपण ही लाईन जॉईन केली तर 6,400 प्लस 10 किलोमीटर. ठीक आहे, आता अर्थचा रेडियस बघा, ऑब्जेक्ट जर इथं आहे तर अर्थचा रेडियस बघा इन्क्रीज झाला. अर्थचा रेडियस कुठं आला? इथपर्यंत कन्सिडर आपल्याला करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे टोटल व्हॅल्यू किती घ्यावी लागेल आपल्याला? 6,400 प्लस 10, म्हणजे टोटल किती झालं? 6,410 किलोमीटर. म्हणजे अशा वेळेस अर्थचा रेडियस का होतो? इन्क्रीज होतो, कारण की ऑब्जेक्ट हाईटवर आहे, आणि अर्थच्या सेंटर पासून आपल्याला त्या ऑब्जेक्टची हाईट बघायला लागेल ना किती आहे. तर अर्थच्या सेंटर पासून इथपर्यंत तर आपल्याला माहित आहे 6,400. ठीक आहे, वरचं किती? 10 किलोमीटर. तो पण याच्यात ऍड केला आपण तर झालं 6,400 किलोमीटर. म्हणजे याच्यावरून लक्षात काय येते की ऑब्जेक्ट जसा हाईटवर जाईल, जसा ऑब्जेक्ट हाईटवर जाईल तसा अर्थचा रेडियस काय होत आहे? अर्थचा रेडियस इन्क्रीज होत आहे. बघा, अर्थचा रेडियस काय झाला? इन्क्रीज झाला. 6,400 होता, आता 10 किलोमीटर त्यामध्ये ऍड झाला आणि टोटल झाला 6,400 किलोमीटर. म्हणजे ऑब्जेक्ट जसं हाईटवर राहील तसं अर्थचं रेडियस इन्क्रीज होते, आणि अर्थचं रेडियस जर इन्क्रीज होत गेलं तर स्मॉल जी ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. काय म्हटलं मी? जर अर्थचं रेडियस जसं ऑब्जेक्ट हाईटवर राहील अर्थ पासून तसं अर्थचं रेडियस इन्क्रीज होत जाईल, आणि जसं अर्थचं रेडियस इन्क्रीज होत जाईल,
स्मॉल जी ची व्हॅल्यू म्हणजेच एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. ठीक आहे, म्हणजेच जीच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होईल. जसं जसं ऑब्जेक्ट हाईटवर जाईल तसं तसं जीच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होईल. ठीक आहे, म्हणूनच चेंज विथ हाईटनुसार एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू चेंज होते. ठीक आहे, आता लक्षात आलं तुमच्या एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू हाईटनुसार काय होते, चेंज होते. आणि त्याचं रिझन पण तुमच्या लक्षात आलं आहे. कॉन्सेप्ट इझी आहे. ठीक आहे, तर बघा आता तुमच्या नोट्समधले पॉईंट घेतो मी. पहिला पॉईंट आहे ॲज वी गो अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. ॲज वी गो अबाव द सरफेस ऑफ द अर्थ, जसं जसं आपण अर्थ सरफेसच्या वरती जाऊ, द व्हॅल्यू ऑफ रेडियस, द व्हॅल्यू ऑफ द अर्थ रेडियस दॅट इज आर इन्क्रीजेस. मी आधीच म्हटलं जसं जसं आपण अर्थ सरफेसच्या वरती जाऊ, फॉर एक्झाम्पल हा एरोप्लेन अर्थ सरफेसच्या वरती आहे, तर पॉईंट मध्ये काय म्हटलं आहे की ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस the value of earth radius that is r increases. तर अर्थची रेडियस काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल जसं जसं ऑब्जेक्ट अर्थ सरफेसच्या वरती असेल, हाईटवर असेल. ठीक आहे, अँड द व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी डिक्रीजेस, आणि तेव्हा स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होईल, कमी कमी होईल. जसं जसं ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून हाईट वर राहील, जास्त डिस्टन्सवर राहील, तशी तशी जी ची व्हॅल्यू कमी होत जाईल. नंतर बघा, फॉर एक्झाम्पल रिमेंबर दॅट द रेडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. तर आधी लक्षात घ्या अर्थची रेडियस किती आहे, 6400 किलोमीटर. नंतरचा पॉइंट, इफ एन एरोप्लेन इज फ्लाइंग ॲट अ हाईट 10 किलोमीटर अबाव द सरफेस ऑफ द अर्थ. सपोज एक एरोप्लेन असेल आणि त्याची हाईट किती आहे, 10 किलोमीटर आहे अबाव द सरफेस ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थ सरफेस पासून या एरोप्लेनची हाईट किती आहे, 10 किलोमीटर आहे. ठीक आहे, its distance from the earth surface changes from 6400 km to 6410 km. जर तो 10 किलोमीटरच्या हाईटवर आहे तर डिस्टन्स चेंज झाला, 6400 नाही राहिला, तर इथून ते इथपर्यंतचा डिस्टन्स टोटल किती झाला, 6410 किलोमीटर झाला आता. ठीक आहे, अँड द चेंज इन द व्हॅल्यू ऑफ जी ड्यू टू इट्स निग्लेजिबल. अशा वेळी जीच्या व्हॅल्यूमध्ये चेंज होईल, पण तो खूप निग्लेजिबल राहील, म्हणजे खूप कमी राहील, पण चेंज होईलच. निग्लेजिबल म्हणजे खूप कमी चेंज, पण चेंज होईलच, कारण की ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर नाही आहे, अर्थ सरफेस पासून काही हाईटवर आहे. आणि ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेस पासून काही हाईटवर आहे म्हणजे वरता आहे, तर ऑब्विसली जीची व्हॅल्यू काही ना काही डिक्रीज होईल. ती कमी प्रमाणात होईल किंवा जास्ती प्रमाणात होईल, पण डिक्रीज होईल. ठीक आहे, आता बघा आपण एक एक ऑब्जेक्ट बघू हाईटनुसार. ठीक आहे, तर बघा अर्थ सरफेसवर आहे ऑब्जेक्ट. जर अर्थ सरफेसवर उभा आहे, जे आपण काल बघितलं, जर ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर उभा आहे तर हाईट सध्या 0 आहे, कारण की तो अर्थ सरफेसवरच उभा आहे. ठीक आहे, तर अशा वेळी जी ची व्हॅल्यू आपण बघितली. ठीक आहे, म्हणजे अर्थ सरफेसवर आहे तो, अर्थ सरफेसवर ऑब्जेक्ट आहे, तर अशा वेळेस त्याची हाईट किती आहे, 0 किलोमीटरवर तो उभा आहे. ठीक आहे, तर अशा वेळी जी ची व्हॅल्यू राहील 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, जर ऑब्जेक्ट कुठं आहे, अर्थ सरफेसवर आहे तर. ठीक आहे, तुमच्या नोट्स मध्ये जो टेबल दिलेला आहे त्यामध्ये युनिट जे आहे ते मीटर पर सेकंड स्क्वेअर असलं पाहिजे. ते चुकीने मीटर पर सेकंड आलाय, तर मीटर पर सेकंड स्क्वेअर तुम्ही करून घ्याल करेक्शन. ठीक आहे, तर मग ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेसवर उभा आहे तर तो काही हाईटवर नाही आहे, तो अर्थ सरफेसवर आहे, म्हणजे त्याची हाईट किती झाली, 0. अशा वेळेस एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू राहील 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण थोडं चेंज करू. ठीक आहे, बघा माउंट एव्हरेस्ट. तुमच्या नोट्स मध्ये असणारा टेबल मी बघत आहोत. ठीक आहे, आता ऑब्जेक्ट कुठं आहे, माउंट एव्हरेस्टवर आहे. म्हणजे आता सपोज मी हा माउंट एव्हरेस्ट आहे आणि ऑब्जेक्ट माउंट एव्हरेस्टवर उभा आहे. ऑब्जेक्ट कुठं आहे, माउंट एव्हरेस्टवर आहे. तर हाईट जी आहे माउंट एव्हरेस्टची ती अर्थ पासून किती आहे, 8.8 किलोमीटर. म्हणजे ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून 8.8 किलोमीटर वरता आहे. म्हणजे ऑब्जेक्ट अर्थ पासून माउंट एव्हरेस्टची आपण हाईट घेतली, म्हणजे माउंट एव्हरेस्टवर ऑब्जेक्ट उभा आहे
8.8 किलोमीटरवर. तर 6400 प्लस 8.8 किलोमीटर डिस्टन्स वाढलं, अर्थ सेंटर पासून डिस्टन्स वाढलं म्हणजे ऑब्जेक्ट हाईट वर गेला. आणि जसं जसं ऑब्जेक्ट वरती जाईल जी ची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. म्हणजे जी च्या व्हॅल्यू मध्ये चेंज होईल. म्हणजे इथून जर ऑब्जेक्ट खाली येत आहे तर जी च्या व्हॅल्यू मध्ये चेंज होईल आणि तो राहतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे निग्लेजिबल चेंज आहे. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे जी ची 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ऑब्जेक्ट जर माउंट एव्हरेस्ट वरही उभा आहे तरी जी च्या व्हॅल्यू मध्ये एकदम निग्लेजिबल चेंज होईल. ठीक आहे. म्हणजे तो जर ऑब्जेक्ट तिथून खाली आला तर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती राहील, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता थर्ड पॉइंट आपण बघू. थर्ड आहे मॅक्झिमम हाईट रिचेड बाय मॅन मेड बलून. मॅन मेड बलून. मॅन मेड बलून तुम्हाला माहित असेल. बलून लोक बलून मध्ये फिरतात. ठीक आहे. वरती सपोज हा बलून आहे आणि तो अर्थ सरफेसवर आहे. तर मॅक्झिमम बलून किती वरती जाऊ शकतो अर्थच्या, तर मॅक्झिमम जाऊ शकतो 36.6 किलोमीटर. म्हणजे पृथ्वीच्या सरफेस पासून हा बलून मॅक्झिमम 36.6 किलोमीटरच्या वरती उडू शकतो. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट या बलून मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे अर्थ सरफेस पासून बघा हाईट किती झाली, 36.6 किलोमीटर. म्हणजे 6400 किलोमीटर प्लस 36.6 एवढा ऍड करायला लागेल. म्हणजे अर्थ सरफेस पासून डिस्टन्स वाढलं, अजून हाईट वर गेला ऑब्जेक्ट. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट जसा हाईट वर जातो म्हणजे जसा डिस्टन्स वाढत जाते, ठीक आहे, जी ची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होत आहे, कमी होत जाते. म्हणजे ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेस पासून मग 36.6 किलोमीटर एवढा हाईट वर असेल तर जी च्या व्हॅल्यू मध्ये किती चेंज होईल, तर ऑब्जेक्ट आहे 36.6 किलोमीटर वर, तर जी च्या व्हॅल्यू मध्ये चेंज होतो आणि जी ची व्हॅल्यू होते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. तर जी च्या व्हॅल्यू मध्ये चेंज झाला, जी ची व्हॅल्यू किती झाली, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे थोडी कमी झाली जी ची व्हॅल्यू. चेंज आहे, निग्लेजिबल आहे, पण चेंज होत आहे. ठीक आहे. एक वेळा मी तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये व्हेरीफाय करून घेतो. ठीक आहे. आपण जो टेबल घेत आहोत तो बरोबर जात आहे. ठीक आहे. तर 9.77 मीटर. ठीक आहे. आता ऑब्जेक्ट कुठं आहे, आता पुन्हा बघू आपण ऑब्जेक्ट कुठं आहे. तर बघा आता ऑब्जेक्ट आहे वेदर सॅटेलाइट. वेदर सॅटेलाइट. आता ऑब्जेक्ट कोण आहे, तर वेदर सॅटेलाइट आहे. आता तुम्हाला माहिती आहे सॅटेलाइट हे काही जवळ नसतात, अर्थच्या वरती असतात. ठीक आहे. तर सध्या ऑब्जेक्ट काय आहे, वेदर सॅटेलाइट. ठीक आहे. म्हणजे हा ऑब्जेक्ट अर्थ पासून खूप जास्त हाईट वर असेल तर किती हाईट वर असतो, 400 किलोमीटर. म्हणजे वेदर सॅटेलाइट अर्थ सरफेस पासून 400 किलोमीटर वर असतो. ठीक आहे. तिथून जर तो खाली आला तर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती राहील, त्यामध्ये काही चेंजेस होईल का, तर होईल, डेफिनेटली होईल, कारण तो हाईट वर आहे. आणि जसा जसा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून हाईट वर जातो, डिस्टन्स वाढते, तसं स्मॉल जी ची व्हॅल्यू डिक्रीज होते, कमी होते. तर किती होईल, सध्या ऑब्जेक्टचा डिस्टन्स किती आहे, 400 किलोमीटर. तर जी च्या व्हॅल्यू मध्ये चेंजेस होईल आणि जी ची व्हॅल्यू होईल 8.7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा आता जी च्या व्हॅल्यू मध्ये थोडा जास्त चेंज आपल्याला दिसून राहिला. जी ची व्हॅल्यू कमी होत आहे कारण की ऑब्जेक्ट हाईट वर जात आहे. ऑब्जेक्ट जसा जसा वरती जाईल जी ची व्हॅल्यू तशी तशी कमी होणार आहे. आणि नंतर आपण लास्ट बघू कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट हे वेदर सॅटेलाइटच्या पण वरती असतात. ठीक आहे. तर आता आपण काढू कम्युनिकेशन सॅटेलाइट. हा आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट अर्थ पासून खूप जास्त हाईट वर असतो. तर त्याची हाईट असते अर्थ पासून 35,700 किलोमीटर, 35,700 किलोमीटर, 35,000
700 किलोमीटरवर असतो कम्युनिकेशन सॅटेलाइट अर्थ पासून, म्हणजे अर्थ पासून तो ऑब्जेक्ट खूप जास्त हाईटवर गेला त्यामुळे जी ची व्हॅल्यू अजून डिक्रीज होईल. ठीक आहे, कारण ऑब्जेक्ट वरतं तर जी ची व्हॅल्यू कमी. तर ऑब्जेक्ट किती डिस्टन्सवर आहे 35,700 किलोमीटर. तर जी ची व्हॅल्यू चेंज होते 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा जी ची व्हॅल्यू खूप कमी झाली कारण ऑब्जेक्ट खूप जास्त वरती गेला. म्हणजे अर्थच्या सेंटर पासून बघा, जर सेंटर पासून जर आपण पकडलं 6400 प्लस 35,700 टोटल जर बघितलं तर डिस्टन्स खूप जास्त आहे अर्थ पासून. म्हणून ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून जसं जसा वरत जाईल, ठीक आहे, तशी तशी जी ची व्हॅल्यू का होत जाते, डिक्रीज होत जाते. ठीक आहे, म्हणजेच चेंज विथ हाईट, म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये काय होतो, व्हेरिएशन होतो, चेंज होतो जर ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून हाईटवर असेल तर. काल आपण बघितलं होतं ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर सर्वीकडे ऑब्जेक्ट असेल तर जी ची व्हॅल्यू सारखी राहत नाही, ते चेंज होते. पोलवर वेगळी असते, इक्वेटरवर वेगळी असते. आज आपण बघितलं की ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेस पासून काही हाईटवर असेल तर जी ची व्हॅल्यू चेंज होते का, तर होते. आणि कशा कशा प्रकारे होते, ऑब्जेक्ट किती हाईटवर वरती गेला तर जी ची व्हॅल्यू कितीने कमी होत जाते, हे सर्व आपण आजच्या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे, तर टॉपिक तुम्हाला समजला असेल. जास्त एवढा काही हार्ड नव्हता, कॉन्सेप्च्युअल होता. ठीक आहे, समजण्यासारखं होतं यामध्ये. ठीक आहे, तर हा जर टॉपिक समजला नाही तर तुम्हाला तो म्हणजे डोक्यात जाणार नाही, तुम्हाला मग ते रट्टा मारा लागेल. ठीक आहे, आणि ते विसरून जाल तुम्ही लवकर. तर टॉपिक समजण्यासारखा होता आणि तुम्हाला तो समजलेला असेल. ठीक आहे, तरी काही अडचण असेल तर मला सांगा. ठीक आहे, कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, थँक्यू.